नर्मदे हर, नर्मदे हर, जिंदगी भर. नर्मदे हर. या ठिकाणी आम्ही ना एका आहे ना जंगलामध्ये ना आम्हाला एक दारूचं झाड दिसलेलं आहे. दारू बनवतात ते, त्याला मोहाचं म्हणतात काय, महू. हा हे बघा, हे जे झाड आहे ह्याच्यापासून दारू होते. नर्मदे. या ठिकाणी बघा, मी आज माझ्या नवीन वर्षाच्या परिक्रमेची सुरुवात ही नर्मदा मैयाला कोटी कोटी प्रणाम करून आणि भगवान सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आणि 33 कोटी देवतांचे दर्शन घेऊन आणि सर्व महात्मा ऋषी यांचे दर्शन घेऊन आणि सर्व वडीलधारे यांच्या पाया पडून आम्ही परिक्रमावासी यांनी परिक्रमेची आजची आहे ना नवीन सालाची सुरुवात केलेली आहे. हे MP या ठिकाणावरून देवास जिल्हा रतनपूर या गावातून सुरुवात केलेली आहे आणि नवीन वर्षाच्या आजच्या सूर्यदेवाचे जे दर्शन झालेले आहे. आज ह्या ठिकाणी सकाळी 7:15 वाजलेत. 7:15 वाजता नवीन वर्षाच्या 7:15 वाजता सूर्यदेवाने दर्शन दिलेले या ठिकाणी. आणि आपल्याला सर्वांना मी माझ्या माध्यमातून आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना शुभकामना देतो. नवीन वर्षाचं तुमचं काम चांगले हो आणि तुमच्या हातून चांगलं काम घडावं याची एक शुभकामना तुम्हाला देतो. या ठिकाणी नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभकामना. नवीन वर्ष सुख आणि समृद्धीचं जावं हे माझ्या YouTube चॅनलकडून आशीर्वाद. नर्मदे हर. या ठिकाणी आपण पिपरी गावामध्ये आलेलो आहे. जे जंगल मार्ग सोडून आहे ना आपण पिपरी गाव लागलेलं आहे. आपल्याला बरोबर आहे ना एक तारण्य या ठिकाणावर 7 किलोमीटर अंतर पार करून आपण आहे ना पिपरी गावामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी हे जे आहे हे पिपरी गाव आहे. नर्मदे. यार आम्ही आहे ना या पिपरी गावाच्या गल्लीतून आम्ही एक आहे ना हवे लागलेलं आहे. हा हवे या ठिकाणी नर्मदे. या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना आपण पिपरी गावामध्ये आलो आहे. पिपरी गावामध्ये आपण आहे ना खरगोन जिल्हा सोडून देवास जिल्ह्यामध्ये आलो. देवास जिल्ह्यामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला ह्या गावामध्ये एक आहे ना चाय प्रसादीसाठी वगैरे चाय घ्यायची आणि चाय घेतली एक आणि चाय बिस्किट दिलं. या गावामध्ये आपण जंगल पार करून आल्याच्या नंतर ह्या गावात आलेलं आहे नर्मदे. या ठिकाणी बघा आपण आहे ना पिपरी या गावामध्ये आलेलं आहे. पिपरी हे गाव आहे ना नर्मदा परिक्रमा या ठिकाणी येऊन आपल्याला आहे ना एक भोजन प्रसादी घ्यायची आहे या ठिकाणी. आणि आज ह्या गावामध्ये आहे ना पिपरी या गावामध्ये आज बाजार आहे. बरोबर आहे. या बाजाराच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना या आश्रमामध्ये आलेलो आहे. हा आश्रम याचं आहे ना नाव काय अजून माहिती नाही आपल्याला, पण इथं आहे ना एक लोकेश जैन आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे. नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना पिपरी या आश्रमातून सीतावन या ठिकाणी आहे ना आपल्या ना परिक्रमा हा मार्ग ह्या मार्गे आपण आहे ना पुढे परिक्रमा सीतावन आपल्यासाठी आहे ना एक 7 किलोमीटर आणि रतनपुर 11 किलोमीटर हम लोग जाएंगे. या आश्रम के रुके थे हे हमना पिंपरी MP मध्य प्रदेश आणि हे जो है अपना देवास जिले में देवास में हो. ये जाने के लिए ये मार्ग है अपने को इस सीतावन और सीतावन जाने के लिए 7 किलोमीटर. ये सामने जो दिख रहा है अपने को ये आश्रम था.
हे आश्रम होता. या आश्रमावरून आम्ही पुढे रतनपूर आणि सीतावन या ठिकाणी निघालेले. हा मार्ग आहे आम्हाला अजून 12 ते 13 किलोमीटर अंतरावर. नर्मदेर या ठिकाणी आपण आता आहे ना पिपरी हे ठिकाण सोडून आल्याच्या नंतर आपण आहे ना दुपारची भोजन प्रसादी घेतली पिपरी या ठिकाणी. पिपरी या ठिकाणी आपण दुपारची भोजन प्रसादी घेऊन आपण हे सीतावन हे पुढे आपल्याला जे सीतावन आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आता. हे सीतावन पिपरी या ठिकाणापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती पुढे आपल्याला जे भेटन या ठिकाणी ते सीतावन आहे. ही समोर दिसते ही गोशाळा आहे सीतावनची. ही गोशाळा आहे आणि हे सीतावन आहे हे पहाडीमध्ये जंगलामध्ये आपल्याला आता आहे ना. आता जो लागणार आहे जे पिपरी सोडून हा एक आहे ना जंगल मार्ग आहे. परत आपल्याला एक 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती जंगल मार्ग आहे. तिथे आहे ना रतनपूर या ठिकाणी आपल्याला रात्रीची विश्रामी व्यवस्था आहे. या ठिकाणी रतनपूर या ठिकाणी आपण जाणार आहे आणि आपल्याला त्याच्या आधी थोडी छोटी गावं लागणार आहे. ही जी गावं येतात आदिवासी पट्ट्यामध्ये येतात आणि ह्या ज्या ठिकाणी आपण जे पट्ट्यामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये येत असताना आपल्याला काही हे जे येतं ते देवास जिल्ह्यामध्ये येतं. इंदोरच्या इथं देवास जिल्हा आहे. ह्या देवास जिल्हा लागतो आपल्याला. हे देवास जिल्ह्यात संपूर्ण आपण जे पाहता हे जंगल आहे. ह्या जंगलातून आपल्याला जायचं आहे ह्या ठिकाणावरून जंगलामध्ये. आणि आपण आलो आहे ते ह्या ठिकाणावरून ज्या ठिकाणावरून आलो आहे ते आपल्याला पिपरी या ठिकाणावरून आलो आहे आणि आपल्याला आता इथे पुढे सीतेवन या ठिकाणी जायचं आहे. नर्मदेर या ठिकाणी बघा आपल्याला हे सीतावन आहे. सीतावनमध्ये आपण आलेलो आहे. सीताकुंड आहे या ठिकाणी आणि आपल्याला आहे ना जे ह्या ठिकाणी जे बघा हे एकच माकडं पाहिलं तर एवढी माकडं पळाली. भरपूर माकडं आहे तिथे या ठिकाणी आणि आपल्याला आहे ना ते सीताकुंड आहे आणि वाल्मिकी आश्रम आहे एक पिपरी या ठिकाणावरून 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी. नर्मदेर बघा या ठिकाणी जे आलो आपण ना सीतावन या ठिकाणी आलेलो आहे आणि तिथे ना लव आणि कुश यांचं जन्मस्थळ आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे आता. हे बा या ठिकाणी आपले नर्मदेर अरे बघा या ठिकाणी आपण जे पाहतोय ना हे लवकुश जन्मस्थळ आहे. सीतामाता मंदिर सीतावन या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे पहा सुंदर असं आहे ना ठिकाणी आपल्याला आलेलं हे नर्मदेर लवकुश जन्मस्थळ. नर्मदेर लवकुश जन्मस्थळ. ये बंदरों के लिए रखा है. बंदरों के लिए हाँ. वही मैं बोला क्या है. ये इसमें फोटो ये कौन सा है इसमें. पूरा राम दरबार है. पूरा राम दरबार है. हाँ. हे संपूर्ण राम दरबार आहे. हे लव अंकुश ये जन्मस्थल नर्मदेर. इसमें क्या क्या सीता माता का क्या क्या कितने साल का इधर मंदिर है. सीता जी ने वनवास काटा था. हाँ लवकुश जन्मस्थली वाल्मीकि आश्रम. हाँ. लवकुश की जन्मस्थली. यहाँ पर पूरा राम दरबार विराजमान है. 4 भाई ये राम जी, लक्ष्मण जी, भरत जी, शत्रुघ्न और वाल्मीकि जी. और फिर इधर है उल्टे हाथ तरफ लवकुश जी और हनुमान जी इधर. हाँ. यहाँ पे 2 गुफा है. एक तो वाल्मीकि की गुफा है और एक लवकुश की गुफा है. लवकुश जहाँ लवकुश का जन्म हुआ था वो वाली गुफा और वाल्मीकि ऋषि ने तपस्या करी थी. ये मंदिर के पीछे है जस्ट नर्मदे ठिकाणी आपण जो पाहत आहे ना हे जे हनुमानजी आहे बघा हनुमानजी आणि या ठिकाणावरून आहे ना तर आपण जे पुढं जातो वाल्मिकी ऋषी आणि माता सीता के 2 गुफा आहे. हे जे आपल्याला जे आहे ना जी गुफा पाहण्यासाठी आपण जे चाललेलो ह्या ठिकाणी आहे ना ही जी गुफा आहे खाली मंदिराच्या पाठीमागे आहे आणि हे जे आमचे आहे ना परिक्रमावासी आहेत ते आलेले आहेत गुफेतून आलेले. गुफा कशी काय छोटी आहे मोठी. मामा पण आलेत गुफेतून. हे बघा
हे पाठीमागचा जो परिसर आहे आणि ह्या ठिकाणी असा परिसर आहे आणि इथे 2 गुफा आहेत ना. ह्या ठिकाणी बघा आपण जे आहे ना इथे जे आहे ना सीतावन जे वनवास केला होता वनवासाच्या टायमाचे हे जे बघा हे ज्या वेळेस आहे ना हा जो परिसर आहे ना आपण जो पाहतोय ना या ठिकाणचा तो परिसर संपूर्ण परिसर आहे ना राम सीता यांनी ना वनवास केला होता. त्या वनवासाच्या काळातला हा आपल्याला जो परिसर सर्व दाखवत आहे या ठिकाणी मी तुम्हाला. आणि ना इथे ना लव आणि कुश यांचं जन्मस्थळ आहे या ठिकाणी आणि त्यांचा सर्व परिवार आहे या ठिकाणी आला होता. ह्या परिवार या ठिकाणी आला होता. नर्मदे हर जे आपण ह्या ठिकाणी जे पाहतोय ना हे जे ठिकाण आहे ना सीताराम लव आणि कुंज इथे त्यांचं जन्मस्थान आहे. नर्मदे हर या लव आणि कुश नर्मदे हर ओळखलं तुम्ही? हां तुम्ही ओळखला का? या खाली बस मग. हां नर्मदे हर लव आणि कुश यांची जी गुफा आहे. कुठला सांग कुठला असेल पुन्हा ना. हां आलो पण आमचा तो भाऊ वारला नाही का? हां आलो खाली आलो. या मग. हां हे बघा या ठिकाणी आपण हे लव आणि कुश यांचे आहे ना ही जी गुफा आहे इथं आहे ना त्यांचा जन्मस्थान इथं जे झालेलं आहे ना हां घेतो लगेच आलो का इथंच घेतो. या ठिकाणी आहे ना हे बघा हे ज्या गुफा आहे ना एकदम छोटी गुफा आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर भरपूर मोठी असन या ठिकाणी आहे ना आपण आहे ना जाऊ शकत नाही आतमध्ये पण वेळ नाही आपल्याला तेवढं नाही तर ना खरोखर ह्या गुफे आणि ह्या गुफेमध्ये जे आहे ना गुफा पाहण्यासाठी नर्मदा परिक्रमा वाशींच्या ज्या वेळेस आहे ना लव अंकूचा जन्म झाला त्या स्थळी मला आहे ना आपले आहे ना जे परिक्रमावासी जे भेटलेत ना हे जे आहे ना आपले सटाणा एकल पोटबेल गावचे हे मला या ठिकाणी भेटले. हां खप्परमाळ डोंगरावरती भेटले होते या ठिकाणी मला या बरोबर गुफेच्या ह्याच ठिकाणी भेटलेत मला. आणि ते ना मला आहे ना खप्परमाळ डोंगरावरती भेटले होते त्या ठिकाणी. आता मला परत त्यांची भेट झाली कारण त्यांच्यातलं एक साथीदार आहे ना एक आहे ना नर्मदा मैयाच्या अटॅक म्हणजे नर्मदा मैयाच्या कुशीत आहे आणि अटॅक येऊन ते त्यांचं आहे ना हृदयविकाराने आहे ना ते आकस्मिक मृत्यू झाला त्यांचा या ठिकाणी. ते आता त्यांचे पण इथले मला भेटले आता या ठिकाणी. नर्मदे हर या ठिकाणची बघा ते नाही तर पाण्याचे सुद्धा आहे ना इथं नर्मदा मैयाचं इथं जे आत्तापर्यंत एवढं याच्यात वरती ना किती खेळ बघा याच्यामध्ये कंटिन्यू आहे ना जवळजवळ आणि 1 ते 2चं पाणी चालू आहे एवढं पाणीसुद्धा आहे इथे. म्हणजे इथे सगळ्या सोयीच्या आणि ते ना सीता याच्या वेळेस आहे ना वनामध्ये आले होते त्या ठिकाणचं हे नर्मदे